नमस्कार मित्रांनो. तर गोष्टीच्या 11 ऑगस्टच्या दिवशी आपल्याला असं बघायला मिळतंय की अर्पिता कशी आहे, अर्पिता सासरच्या लोकांसोबत कशी वागते हे सगळ्यांसमोर स्वानंदी आणते. आणि त्यामुळे सगळे तिला जाब विचारतात. समोर विचारतो, तू सासूवर हात उगारलास आणि नवऱ्याला धमकी दिलीस का, कशासाठी? अर्पिता म्हणते, मी राजवाडे आहे आणि मी यांच्या घरात का काम करायचं? दादा, आधी यांचा बंगला होता, आधी यांचं सगळं चांगलं होतं, पण बिझनेसमध्ये लॉस झाला आणि एवढीशा खुराडामध्ये राहावं लागलं. मी ते सगळं सहन करणार नाही. आणि दादा, मी राजवाडे आहे, माझ्याकडे खूप पैसा आहे आणि या लोकांची गुलामी मी का करायची, यांच्यासाठी मी का काम करायचं? मी आजपर्यंत राणीसारखी राहत आले होते आणि तशीच राहणार. समोर खूप चिडतो आणि तो अर्पिताच्या जोरात कानाखाली मारतो. अर्पिताला तोंड बंद करायला सांगतो आणि नीट वागायला सांगतो. समरला 2 दिवसापासून आपण जे वागतोय त्याचा पश्चाताप होत असतो. आणि स्वानंदी आपल्याला जे ठणकावून सांगण्याचा प्रयत्न करत होती, समजवत होती, ते आपण ऐकलं नाही, त्यामुळे त्याला गिल्ट आलेलं असतं. समर स्वानंदीला म्हणतो, स्वानंदी, मी चुकलो. तुम्ही जे बोलत होतात ना तेच बरोबर होतं. मी जे करायला हवं होतं ते तुम्ही केलंत आणि तुम्ही अर्पिताच्या सासरच्यांशी बोललात, त्यामुळे तुम्ही आज माझे डोळे उघडलेत. स्वानंदी, हे सगळं तुम्ही सॉल्व्ह केले ना, त्यामुळे आता अर्पिताच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा हे तुम्ही ठरवा. आणि अर्पिताच्या बाबतीत जे काही तुम्ही ठरवलं असेल ना, त्यासाठी माझा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. अर्पिता, मल्लिका, अंशुमन एकमेकांकडे बघायला लागतात. त्यांना माहिती असतं की स्वानंदी आता काय करणार आहे. स्वानंदी आता अर्पिताला या घरात कधीच पाऊल ठेवू देणार नाही. ज्याची भीती होती तेच आता होतंय. आता स्वानंदी अर्पिताला धडा शिकवून मल्लिकाला पण कसं एक्सपोज करते ते बघण्यासारखं असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात ही अशी होती आहे की अर्पिता, मल्लिका, अंशुमन स्वानंदी किती वाईट आहे आणि किती त्रास देते हे समरला सांगत असतात. अर्पिता समोर जीव देण्याचं सुद्धा नाटक करते आणि तेवढ्या तिथे स्वानंदी येते. अर्पिता, मल्लिका स्वानंदीच्या डोळ्यात आम्ही हे तिघे कसं खुपतोय हे दाखवण्याचा प्रयत्न करतात, पण स्वानंदी ठामपणे तिथे उभी असते आणि स्वानंदी कुणालाही घाबरत नाही. खरं तर स्वानंदी तिथे अर्पिताचं भांडच फोडायला आलेली असते. स्वानंदी अर्पिताला विचारते की तुम्ही इथे का राहताय आणि तुमच्या सासरच्यांनी काय केलं तरी काय? अर्पिता खूप खोटं बोलत असते आणि स्वानंदीला तर हे माहिती असतं. स्वानंदी शांतपणे अर्पिताकडे बघत असते. अर्पिता सासरच्यांचा उद्धार करते. अर्पिताच्या सासरची मंडळी कशी आहेत, किती त्रास देत आहेत हे पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करते. आणि ती समरला म्हणते, दादा, तुला माहिती नाही, अरे माझ्या सासरच्यांची 2 रूपं आहेत, तुमच्यासमोर एक आणि माझ्यासमोर वेगळंच, त्यामुळे मी त्या घरामध्ये पुन्हा पाऊल ठेवणार नाही. स्वानंदी स्माईल करते आणि अर्पिताला म्हणते, अहो अर्पिता ताई, नेमकी 2 रूपं कुणाची आहेत, तुमच्या सासरच्यांची का तुमची? खरं सांगा. अर्पिता म्हणते, स्वानंदी, तुला मी नकोय ना इथे म्हणून तू माझ्यावरती असले आरोप करतेस ना? दादा, अरे मी कालपासून इथे आले आणि स्वानंदी मला हकलायच्या मागे लागली आहे. तुला माहिती नाही, या स्वानंदीची खरी तर 2 रूपं आहेत. तुझ्यासमोर एक दाखवते आणि आमच्यासमोर एक दाखवते. मल्लिकासुद्धा अर्पिताला दुजोरा देते. स्वानंदी म्हणते, हो का? माझी 2 रूपं आहेत का? मग सिद्ध करा तुम्ही. करता नाही ना? करता येते का तुम्हाला? अर्पिता घाबरते. स्वानंदी म्हणते, पण तुमची 2 रूपं आहेत हे सगळ्यांना मी दाखवू शकते, मी सिद्ध करू शकते. अर्पिता विचारते, म्हणजे काय बोलायचे काय तुला? स्वानंदी म्हणते, अहो ताई, तुमचा खरा चेहरा आता मला समजला आहे आणि तो आता मी सगळ्यांच्या समोर आणणारच, तेही पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवणार. तुमची 2 रूपं आहेत ती. अर्पिता, मल्लिका एकमेकांच्या तोंडाकडे बघतात. त्या दोघींनाही दरदरून घाम फुटलेला असतो. मल्लिका पुढे येते आणि अर्पिताला रूममध्ये नेण्याचा प्रयत्न करते, तिथून घेऊन द्यायचा प्रयत्न करते. पण स्वानंदी सगळ्यांना मोठ्याने ओरडून सांगते की कुणीही कुठेही जायचं नाही, सगळ्यांनी इथेच थांबायचं. त्यामुळे मल्लिका, अर्पिता यांचा नाईलाज होतो आणि ते तिथेच थांबतात.
मल्लिका स्वानंदीला म्हणते, स्वानंदी, माझी मुलगी खोटं बोलत नाही आहे आणि काय ती 2 रुपं वगैरे बोलतेस ना, तसं अजिबात नाही आहे. माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे, कळलं ना? आणि हो, तिचा नवरा काल जे काही वागला आहे ना, ते आमच्या समोर आहे. त्यामुळे आता माझी मुलगी इथून कुठेही जाणार नाही. आणि तिच्या बाबतीत म्हणजे तिने सासरी जावं की नाही या बाबतीत कोणीही निर्णय घ्यायचा नाही. मी तिला सासरी पाठवणार नाही, हे फायनल आहे. स्वानंदी म्हणते, हो का? अहो पण तुम्ही एकच बाजू ऐकून घेतली, आता दुसरी आहे का? स्वानंदी अर्पिताचा नवरा आशिष त्याला फोन लावते आणि आशिषला त्याच्या फॅमिलीसोबत त्याच्या आईवडिलांसोबत आतमध्ये यायला सांगते. आशिष त्याचे आई वडील आतमध्ये येतात. अर्पिता घाबरते आणि ती मोठमोठ्याने ओरडते आणि आशिषला परत जायला सांगते. स्वानंदी काय ऐकत नाही. समर मोठ्याने ओरडतो आणि अर्पितालाच गप्प बसायला सांगतो. तर इथे मंदाकिनी अर्पिताला दोष देते. अर्पितामध्ये किती कमीपणा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करते. अधीरा, अर्पिता, अंशुमन यांची आई मंदाकिनी या तिघांना पण नीट वळण लावू शकली नाही, संस्कार देऊ शकली नाही आणि म्हणून तिची तिन्ही मुलाशी वाया गेलीत हे सांगते. मंदाकिनी आपल्या आईला, आपल्या बहिणीला खूप बोलते, हे काही अधीराला सहन होत नाही. मंदाकिनीच्या नादी लागायला नको म्हणून अधीरा गप्प बसते. पण तिला घरचं टेन्शन आलेलं असतं. आपली ताई आता कशी राहणार, कसं आता सगळं ॲडजस्ट करणार या विचारात ती असते. तर इथे अर्पिताचा नवरा, सासू सासरे आतमध्ये आलेले असतात. अर्पिता मोठमोठ्याने ओरडून त्यांना दारातून हकलण्याचा प्रयत्न करते. पण कितीही झालं तरी तो अर्पिताचा नवरा आहे, या घरचा जावई आहे, म्हणून समर त्या तिघांनाही आतमध्ये बोलवतो आणि अर्पिताला शांत राहायला सांगतो. स्वानंदी अर्पिताचा नवरा आणि सासू सासरे यांना त्यांची बाजू मांडायला सांगते. अर्पिताचा नवरा आत्तापर्यंत जे काही घडले ते सगळं खरं सांगतो. अर्पिताचा नवरा म्हणतो, त्या दिवशी मी अर्पिताला हकलून लावलं नव्हतं, तसं वागायला मला भाग पाडलं होतं. खरं तर या बाईला आम्ही शिवीगाळ करत नाही, हिच्यावर हात उगारत नाही. आम्ही ठरवून कधीच वाईट वागत नाही. चुकून थोडंफार होत असेल, पण मुद्दाम आम्ही कधीच काहीच करत नाही. आम्ही एकच चूक केली आणि ती म्हणजे अर्पिताच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. त्यामुळे अर्पिता अशी वागायला लागली. अर्पिता त्या दिवशीसुद्धा खूप चिडचिड करत होती. तिने मला सांगितलं की मला आता हाताला धरून माझ्या घरी घेऊन जायचं, मला मारहाण करायची आणि मला हकलून लावायचं. तसं केलं नाही तर मी तुझ्यावर केस करीन आणि त्यानंतर मुलीचं तोंड कधीच बघू देणार नाही. जेलमध्ये अडकाल तुम्ही तिघंही. अर्पिताचा नवरा घाबरतो आणि अर्पिताला तिने सांगितल्याप्रमाणे मारहाण करत समरच्या घरी आणून सोडतो. अर्पिताच्या नवऱ्याकडून हे सगळं कळल्यावर समरला सुद्धा धक्का बसतो. अर्पिताची सासूसुद्धा अर्पिता कशी वागते ते सगळं सांगायला लागते. अर्पिताची सासू म्हणते की ही घरामध्ये काहीही काम करत नाही, मैत्रिणींसोबत भटकायचं, माहेरी येऊन बसायचं, नाही तर तासनतास फोनवरती बोलत बसायचं. इकडच्या काही चहाड्या आईला सांगायच्या आणि त्याच्यावरून काहीही सल्ले तुमची आई देते आणि त्यामुळे घरामध्ये नुसती ही भांडणं करते. अर्पिता कशी खरी वागते हे सगळ्यांसमोर आलेलं असतं. समर तर खूप चिडलेला असतो. अर्पिता त्या सगळ्यांना तोंड बंद ठेवायला सांगते आणि सगळ्यांना मारण्यासाठी पुढे येत असते. त्यावेळेस अर्पिताची सासू अजून एक मोठं सत्य सांगते आणि ते म्हणजे अर्पिता हे सगळं घाण वागतेच, पण सासूवर सुद्धा हात उगारते. अर्पिता मोठमोठ्याने आरडाओरडा करते आणि त्या तिघांनाही म्हणते, तुमच्याकडे काही पुरावा आहे का? स्वानंदी म्हणते, हो आहे ना, माझ्याकडे आहे एक पुरावा. यांच्या स्टाफने लपून व्हिडिओ काढलेला आहे. स्वानंदी सगळ्यांना व्हिडिओ दाखवते. त्यात अर्पिताच्या मुलीला बरं नसतं आणि सासू अर्पिताच्या मुलीला दवाखान्यात घेऊन जा असं सांगत असते आणि अर्पिता त्यावरून सासूचा हात पिरगळते आणि तिच्यावर हात उगारते. स्वानंदी अर्पिताचा हा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणते आणि सगळ्यांचे डोळे उघडतात. समरला तर आपल्या बहिणीची लाज वाटायला लागते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.